सिल्लोड तालुक्यातील जिनिंगवरती 6 दिवसापासून कापूस खरेदी बंद. शेतकरी व व्यापारी त्रस्त. आज दिनांक 17 जानेवारी दुपारी 12 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरालगत 17 ते 18 जिनिंग आहेत. मात्र सदरील जिनिंगवरती 7 ते 8 दिवसापासून कापूस खरेदी बंद असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी आहेत. सदरील शेतकरी हे थांबले असून मात्र जिनिंग मालकांकडून चांगला क्वालिटीचा कापूसची मागणी होत आहे. मात्र शेतकऱ्याकडे असलेला कापूस हे शेतकरी जिनिंगवर घेऊन येत असल्याने सदरील मतभेद जिनिंग व शेतकऱ्यांमध्ये झाले आहेत. तरी संबंधित शेतकरी कापूस विक्रीसाठी घेऊन येत असल्याने मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मात्र उपाशी पोटी व 6 दिवसापासून कधी कपाशी खरेदी केली जाईल याची वाट शेतकरी बघत, अशी माहिती शेतकऱ्यांनी माध्यमांना दिली आहे. कुठले आहेत तुम्ही? आम्ही गेवराई शमीचे. अच्छा, किती दिवस झाले ट्रॅक्टर उभं आहे? आजचा 7वा दिवस आहे साहेब. 7 दिवस माझं उभं आहे. अच्छा, हो, आणि मी ओरिजिनल शेतकरी. माझं 7-12 ते सगळं ओरिजिनल आहे. सगळं असताना सुद्धा ही शिशाईवाल्यांनी माझी गाडी रोखून दिलेली. बरं, तुमचं जे येत राहता 7 दिवसापासून आहे तर किती घट झाली असेल याच्यामध्ये? याच्यात घट आली असेल मला 1 क्विंटल 40 ते 50 किलो. 1 क्विंटल 40? हा, कारण की ऊन पण तसं आहे. अच्छा अच्छा आणि एवढा दिवस उभं ठेवणं योग्य नाही आमचं. अच्छा अच्छा. काय नाव तुमचं? माझं नाव हनुमंत वामनराव ताटे. गेवराई सेमी गेवराई शेमी शेतकरी. शेतकरी. बरं.